हे तायडे, काय अरे काय आहे काय तू नंदीला काहीतरी सांग ना. काय झालं? काय म्हणते तुला? काय म्हणली नाही. अरे मला कॉलेजला जायला उशीर व्हायचा आता, म्हणून तिला म्हणलं थोडा चहा दे. तुम्हाला म्हणते नाही नाही मी नाही देणार, तुम्ही तुमच्या ताईला मागा. हा म्हणजे अशी म्हणते? अशी म्हणली. पण मला काय म्हणायचंय, घर तुझं, हा सगळा संसार तुझा, हिचा का रुबाब चाललाय मला तेच कळत नाही. नाही नाही, तिला आता जरा जास्त तोंड सुटलेलं. यांना तर काय मला तर काय बोलू तेच सुचत नाही. यांना तर आवडतंय, आता काय बोलू मी? पण मी काय म्हणतो, लग्न झालेली पोरगी घरात का ठेवली दाजीने? होय, तिच्या सासरला काय तिने मॅटर बिटर तर नाही केलेला काय? अरे काय बोलतोय? मग कशाला लावून दिली इकडं? 3 महिने झालं, 3 महिने आता, 3 महिने अजून इथंच घरात ठाण मांडून देती. आईला तुला का असल्या भांगार साड्या घालते, साध्या सुध्या साड्या घालती, आणि तिला का कसली रुबाब करते, कसली टॉप जीन्स ना, फुल मेकअप बिकअप करते. तुला आहे काय? हे तर माझ्या लक्षातच नाही आलं र. खरं आहे तुझं. अरे किती दिवस सांभाळायचं आयतं, आणि सगळं तिच्याच मनाचा कारभार चालू असतोय तसा. मग आता मला सांग, तू त्या दिवशी घरी गेलती, किती दिवसात आली? 1.5 दिवसात वापस आली का नाही? मग का तुला हे घर महत्वाचं आहे? मग माझा संसार आहे. मग पण तिला नाही का संसार? ती 3 महिने इथं ठाण म्हणून बसली. अरे पण मी बोलू काय आता? तिला खुसपाट तरी कसं काढायचं? हे बघ, मी तुला सांगतो, तू फक्त दाजीला जाऊन बोलायचं, मला ती या घरात नाही पाहिजे. अरे असं डायरेक्ट कसं बोलू? अग बोलल्याशिवाय निघणार नाही ती बाहेर. तुला कळत कसं नाही? जाईन का तशी? तू बोल फक्त, जे काय होईल ते पुढं बघून घे. तू फक्त एकदा बोल, मला नाही पाहिजे, नाही तर मी चालले घर सोडून. मग बघ दाजी कसा थाट करते. नाही बरोबर आहे तुझं. लय दिवस झालं, आणि आता लय आती करायला लागली ती. हा तू बोल, मी जातो कॉलेजला, उशीर झालाय मला. बरोबर. हा